पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरात रानगव्यांसह बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गव्याच्या कळपापासून पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच बिबट्याच्या हालचालींमुळे मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे। मात्र या गंभीर समस्येवर वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधात संतप्त शेतकऱ्यांनी बाजारभोगाव येथील वनपाल कार्यालयाला टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन केलं। गुरुवारी रात्री बाजारभोगावच्या बाजारपेठेतून बिबट्या गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलं। त्याच्या बंदोबस्ताची मागणी करूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांनी वनपाल राजेंद्र रसाळ यांना जाब विचारला। समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं। प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून अर्ध्या तासात आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी वन विभाग व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यापूर्वी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा 2 दिवसांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दुपारी पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांना निवेदन देत शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। या घटनेमुळे स्थानिक वन कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। या आंदोलनात कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक पी.डी. पाटील यांच्यासह नितीन हिरडेकर, रोहन गुरव, रणजित पाटील, भिकाजी पाटील, प्रकाश दाभोळकर, गणपती पाटील, रघुनाथ पाटील, संजय खवळे, बाबूराव डेगळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संदीप मगदूम, विकास खोत, अमर धनवडे, निशिकांत पाटील, विनोद चव्हाण आदींसह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। कुंभोजहून विनोद शिंगे सोबत कॅमेरामन सुदर्शन पाटील।